धडगाव तालुक्यातील पालखा कुंभारपाडा गाव कुसुमवेरी येथे चाऱ्याच्या गंजीला आग लागून झाले मोठे नुकसान। आगीत संपूर्ण चारा जळून खाक। पालखा कुंभारपाडा गाव कुसुमवेरी तालुका धडगाव आपसिंग धन्या वळवी यांच्या घरानजीक असलेल्या साठवणुकीच्या चाऱ्याला अचानक आग लागल्याने या ठिकाणी साठवण्यात आलेला 25 ते 30 हजार रुपये किमतीचा चारा तारीख 23 रोजी संध्याकाळी 4 ते 6 वाजेच्या दरम्यान जळून खाक झाला आहे। यात मका, ज्वारी, तुवर, सोयाबीन असा वेगवेगळा चारा ठेवण्यात आला होता। दरम्यान स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, तसेच अग्निशमन यंत्रणेला देखील पाचारण करण्यात आले होते, तेव्हा कुठे आग आटोक्यात आली असे स्थानिकांनी सांगितले आहे। सातपुड्याच्या डोंगराळ भागात पाळीव प्राण्यांना पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी चारा उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून चारा गंजीच्या स्वरूपात साठवण्यात येत असतो। त्या अंतर्गत आपसिंग वळवी यांनी चारा साठवून ठेवला होता। त्याचबरोबर उन्हाळ्यात देखील आपल्या पाळीव प्राण्यांना चाऱ्याची आवश्यकता असेल, यामुळे उन्हाळ्याचा देखील चारा त्यांनी गंजीच्या स्वरूपात या ठिकाणी साठवून ठेवलेला होता। जवळूनच विद्युत वितरणच्या तारा गेल्या, तारांवर पक्ष्यांची उठबस नेहमी सुरू असायची। ते घरी नसताना अचानक त्या ठिकाणी आग लागल्याचे त्यांना समजले, मात्र ते घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत संपूर्ण चारा जळून खाक झाला होता। त्यामुळे त्यांनी लागलीच कुसुमवेरी येथील ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक तसेच सरपंच यांना याबाबत कल्पना दिली। सरपंच सविता नमा पावरा यांनी देखील विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांशी लागलीच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने या घटनेबाबत योग्य ती कार्यवाही होऊ शकली नसल्याचे संबंधितांनी सांगितले आहे। मात्र स्थानिकांनी आग विझवण्यासाठी मोठे परिश्रम घेतले व अग्निशमन यंत्रणेला देखील पाचारण केले होते, त्यामुळे आग आटोक्यात येऊ शकली। आपसिंग वळवी यांनी तळोदा वृत्तांकनला दिलेल्या माहितीवरून सदर चारा हा बाहेरून देखील विकत घेण्यात आला होता आणि गंजीच्या स्वरूपात साठवण्यात आला होता। सदर चाऱ्याची किंमत 25 ते 30 हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले आहे। त्यामुळे आता माझ्यासारख्या गरीब माणसांचे मोठे नुकसान झाले असून मला नुकसान भरपाई मिळावी, जेणेकरून मला जनावरांसाठी चारा विकत घेता येईल, अशी त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे। मी पालखा ग्रामपंचायत कुसुमवेरी कारभारी पाड्यात तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार काल संध्याकाळी 23/1/2025 4 ते 4:30 दरम्यान रोजी तारेवर चिमण्या बसल्यामुळे तारेला झटका लागून सारावर ते आग आले आणि सारा पेटला। झालेल्या घटना 4 ते 4:30 वाजता झाले आणि घराच्या शेजारी ज्वारी, मक्का, सोयाबीन, तुवर, बरटीचा एकठ्ठा करून ठेवला सारा पेटल्यामुळे 25 ते 30 हजाराचा नुकसान झाले असून शासनाने मला मदत करावी, त्याच्यामुळे मी गुरांचा चारा घेऊ शकेन ही माझी विनंती।